आणि वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पक्षातल्या 2 नेत्यांमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगलेली असताना दुसरीकडे धनंजय मुंडेंनी सुद्धा या व्यासपीठाचा वापर केला आपल्या मनातली इच्छा व्यक्त करण्यासाठी। खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून धनंजय मुंडे हे मंत्रिपदापासून दूर आहेत। वाल्मिक कराड प्रकरणामुळे त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता, पण मंत्रिमंडळात आपल्याला परत यायचंय हे धनंजय मुंडेंनी आतापर्यंत अनेक जाहीर व्यासपीठांवरनं सांगितलेलं आहे। त्यामुळे आजच्या व्यासपीठात सुद्धा त्यांनी आपल्या मनातली खतखत किंवा इच्छा बोलून दाखवली। प्रफुल्ल पटेलांनी त्याबद्दल कसं उत्तर दिलं आपण पाहूया। काल परवा इंडियाची टीम घोषित झाली, सगळे म्हणाले आपका तो हो गया, हमारा क्या है। हमारा क्या है, बरोबर आहे। म्हणजे तुमच्या भावना मी या भावनिक आजच्या 27व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताच्या कार्यक्रमात ओळखल्यानं खूप खूप धन्यवाद। म्हणजे तुम्ही आता 12व्यात राहणार नाही, तुम्हाला सुद्धा संधी मिळेल। म्हणजे आम्ही तर कायम 12वे राहणार आहे याची आम्हाला जाणीव आहे। धनंजय, तुझा इशारा आम्हाला समजलेला आहे, ते असा काही ती चिंता करू नका। रिटायर्ड हर्ट जे होतो ना, रिटायर्ड हर्ट क्रिकेटच्या परिभाषामध्ये, त्यांना परत बॅटिंग करून म्हणजे करायची परवानगी मिळत असते। ते बादामध्ये गिनती नाही होते, त्याची बाद झालेला मध्ये रिटायर्ड हर्टची गिनती होत नाही। त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.